महाराज श्री स्वामी समर्थ बाप माझं वाटत या चॅनलमध्ये मी गीतांजली सज्ज लंगोटे स्वागत करत आहे. मी आलेले तर गार्डन वडापावमध्ये आणि बघा ती घ्यास किती जोरात ठेवलेलं आहे इथं. हे बघा वडापाव बनवत आहे, मस्त मोठं घ्यास जोरात वडापाव बनवत आहे. तिथे कांदा कापलेले आणि सगळं कसे आलं तिथं एकत्र हात धुवून घेत होते मी. लिटर तेल आहे म्हणून. भूतभुलैया 3 पिक्चर बघून आलेले आहे. आता मी इथं माझ्या कामापाशी आलेले आहे. मला इकडे सगळे इलेक्शनचं काम चालू होतं. इकडे सगळं इकडे आलेले आहे. इथनं मला पेमेंट घ्यायचं म्हणून आलेले आहे मी पिक्चरवरनं. पण पिक्चर खूप छान होतं आणि पिक्चरमध्ये होते माधुरी दीक्षित आणि विद्या बालननं दोघं बहिणी असतात आणि सांगाले मला. आणि मग त्यांना एक भाऊ असतो तो म्हणजे मर्द नसतो, तो डान्स करत असतो. त्याला डान्स करायला आवडत असतं, मुलीसारखं तयार होऊन तो डान्स करत असतो. आणि ही गोष्ट जेव्हा दोन्ही बहिणी त्यांच्या पप्पाला सांगतात, त्यांच्या राजाला सांगतात, तर पूर्ण राजदरबारासमोर तुम्ही सांगितलं ही गोष्ट, तुम्ही मला एकट्यामध्ये घेऊन पण सांगू शकलं असतं असं. म्हणून दोघांना दोन्ही बहिणींना पण शिक्षण देतं. आणि त्याच्या जो मुलगा असतो राजाचा, ज्याला नाचत असतो तो मुलीप्रमाणे तयार होऊन, त्याला जिवंत जाळून टाकतात. आणि तो त्याचं आक्रोश त्याला रूममध्ये कैद करून टाकलं असतं त्याचं. तो जेव्हा मी नंतर भूत बनतो त्याला खालच्या रूममध्ये एका गुपित रस्ता असतं त्याच्यामध्ये कैद केलं असं. भूलभुलैया 3 पिक्चरचं बोलते मी. आणि मला वाटलं अक्षय कुमार असं पण नव्हता. आणि मग त्यानंतर ना खालच्या रूममध्ये त्यांना कैद केलं असतं त्या मुलाला, देवेंद्र राजकुमारला. आणि मग त्यानंतर कैद केल्यानंतर ना तिकडून ती भिंत फुटतं आणि तिकडून त्यांची जागा ते कळतं त्यांना. तुम्ही थांबा ना, या लागलं त्यांनी. इकडं आहे का ते, का पाण्याच्या बाजूला आहे ना, पाण्याच्या बाजूला. आणि मग जेव्हा कळतं की मिस्टरना पण घेऊन आलं, तर सगळेजण फॅमिली गेलं पिक्चरला. गायत्री 2-3 मध्ये घाबरली, भूताचं पिक्चर असं की घाबरणार असतं. आणि मग त्या गुपित रस्त्यामधून त्यांना त्या देवेंद्र राजकुमारला कैद केलेलं असतं. आणि मग त्यानंतर जेव्हा तो तिथनं एवढं मोठं लॉक उघडलं जातं, तर तेव्हा मग त्यांना बाहेर येत होतो. आणि त्याचा आक्रोश खूप होतो त्याला, असं स्वतः जळत असतो तो. सगळं पूर्ण राजमहलला जाळा लावतो तो. मग दोन्ही बहिणी परत माफी मागतात. जी चूक मी शॉर्टकटमध्ये सांगायला, ते पिक्चर म्हणजे तो दोन्ही बहिणींमध्ये जात असतो अंगात आणि त्यांनीच भूत आहेत असं त्याला सिद्ध करून दाखवत असतं. पण मग त्यानंतर ना पण जाऊन आला तर जाऊन त्या दोन्ही बहिणीच भूत आहेत असं दोन्ही बहिणीच भूत असं त्याला दाखवायचं असतं. मग त्यांच्या अंगात जाऊन तो इतरांना त्याच्या ज्या महिन्यामध्ये असं त्यांनीच मंजुलिका आहे असं दाखवून देण्यासाठी त्यांच्या अंगात जात असतो. आणि शेवटी विद्या बालन आणि माधुरी दीक्षित म्हणते की खरं सांगायचं म्हणजे आम्ही दोघं भूत नाही आहे, आता भूत कोणाही सांगायची खरी गोष्ट वेळ आलेली आहे. आणि मग तो भाऊ सांगतो की मला तुम्ही असं धोका दिला, मी तुमच्याकडं प्रेम करत होतो. आणि मग त्या दोन्ही बहिणी
एक तेल असतं, ते तेलाने काय भूत मरणार असतं का त्याला मोक्ष मिळणार असतं, ते गुरुजी दिले असते तर. आणि मग त्यानंतर ते तेलने असं सगळीकडे घातलं जातं, सगळं गोल राऊंड केलं जातं, तिथं आग लावलं जातं आणि आग नाही लावलं जातं त्याला तिथं बंधनात टाकायचं होतं ते तेल सगळ्या बाजूने चहू बाजूने टाकल्यामुळं. आणि मग दोन्ही बहिणींना जाळून टाकायचं त्याच्या भावाला असं म्हटलं जातं. आणि मग त्यांनी ना जाळून नाही टाकत दोन्ही भावाला. पहिल्या जेव्हा आता त्यांचं पुनर्जन्म झालं असतं त्या गेल्या जन्मात त्यांनी भावाला शिक्षा होण्यासारखं त्याच्यावर जलच करत असतात. ते त्यांना खुर्ची मिळावं, राणी त्यांना व्हायचं असतं, त्यांना खुर्ची मिळावं म्हणून त्यांनी भावाचं सांगितलं असतं तुम्ही लई मर्द समजून भावाला तुम्ही राजा बनवत आहात, तो उत्तराधिकारीचा लायकीचा आहे का, तो लायक आहे का तो बघा म्हणून राजाला ती गोष्ट जी दाखवलेली असते ती गोष्ट. आणि मग तेव्हा ती चूक केली असते म्हणून त्यांचे पप्पा त्यांना जिवंत जाळतात त्या मुलाला त्याच्या. आणि राजा जाळल्यामुळं आता ह्या पुनर्जन्म झाला दोन्ही बहिणींचा, ह्या जन्मात तर आपल्याला चूक होऊ नये तशी. आणि त्यामुळंच ते मग ते म्हणतात की हां माफी मागते दोघंजण हात जोडून अशा पद्धतीने पिक्चर मोक्ष मिळतो त्याला. श्री स्वामी समर्थ माऊलीमध्ये चांगली विद्या आमच्यावर पूर्ण सेवा करून घ्या, आम्हाला सुखी समाधानी आरोग्याचं करून सांगा. छोट्या तुमचं नावच म्हणतो आधी या माणसाने डिझाईन काढलं ते बघा कागदावर आणि झालोटने मला व्हॅसलीन लावलेलं आहे बघा. सगळं भाजीपाला वगैरे घेतलेली आहे मी, झालेलं आहे शॉपिंग सगळं. टमॅटो, काकडी, भेंडी, घेवडा घेतलेली आहे. जरा दुखतंय म्हणून सांगायला. दुखतंय ना हो का बाळा, मुंगी एवढं दुखतंय म्हणून सुई बदललेलं ते सुया येतं, सुई बदलत आपल्या समोर. ते काय लावलं ग्रीन सोप म्हणतात, म्हणजे काय इन्फेक्शन होणे म्हणून वॉश करायला. ग्रीन सोप वॉश करायला लावलं तर. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हे बघा झालेलं आहे लाल दिल गीता नावाचं झालेलं आहे. त्या चॅनलवर पहिल्यांदा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन घंटी दाबल्यामुळे तुमच्यापर्यंत नोटिफिकेशन येईल. त्यांना बघायलाच मिळेल.